नमस्कार. श्री अणे यांचा बोलविता धनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप अशा पद्धतीने राज ठाकरे यांनी या सगळ्या प्रकरणाची खिल्ली उडवलेली आहे. आपण आज श्री अणे यांनी महाअधिवक्ता पदाचा राजीनामा दिल्यानंतर ज्या वेगाने राजकीय सगळ्या घटना घडत आहेत, राजकीय प्रतिक्रिया येत आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे की महाराष्ट्राचे 4 तुकडे करा. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण थेट श्रीहरी अणे यांच्याशीच बोलणार आहोत. श्रीहरी अणे, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये. आपण ज्या पद्धतीने म्हणजे विधिमंडळामध्ये जो वेगळ्या पद्धतीचा गदारोळ झालेला आहे आपल्या एका विधानाने, आणि एकूणच संपूर्ण चर्चेचं केंद्र श्रीहरी अणे बनलेले आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याशी चर्चा करायची आहे. मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो तो म्हणजे आज संपूर्ण विदर्भाला लोकनायक बापूजी श्रीहरी अणे यांची आठवण येते. तुमची त्यांच्या संदर्भाची आठवण पहिले सांगून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. लोकनायक अणे, बापूजी अणे माझे आजोबा. मी कॉलेजमध्ये जाईपर्यंत माझा त्यांचा सहवास होता. ते वारलेत तेव्हा मी वाडिया कॉलेजला पुण्याला फर्स्ट इयरमध्ये होतो. बापूजी जेव्हा मेंबर ऑफ पार्लमेंट होते नागपूरहून, तेव्हा दिल्लीला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही त्यांच्याकडे जात असू. तेव्हापासूनचा माझा बापूजींच्या आठवणी आहेत. सगळ्यात प्रमुख आठवणी काही असतील तर ऑपोजिशन बेंचेसमध्ये बापूजी बसलेले मला पार्लमेंटमध्ये आठवतात. जेव्हा मी लहान मुलगा म्हणून व्हिजिटर्स गॅलरीमधून खाली पाहत असे, तेव्हा त्यांच्या पगडीचं वेटोळं मला फार आकर्षित करायचं. वरून पाहिलेली पगडी बापूजींची मला नेहमी आठवते. मला आठवते ज्या वेळेला डॉक्टर राधाकृष्णन राष्ट्रपती होते, बापूजींचे स्नेही होते. दोघंही संस्कृतचे गाढे विद्वान होते. बापूजी त्यांना पुष्कळदा भेटायला जात राष्ट्रपती भवनमध्ये. तर एकदा बापूजींनी मला म्हटलं, चल तूही चल माझ्याबरोबर, आपण राष्ट्रपती भवनात जाऊ. तेव्हा कपडे बदल म्हणे. मी ताबडतोब एक जीन पॅन्ट घातली आणि त्यावेळेला बाटिकचे शर्ट्स मिळत, एक बाटिकचं शर्ट घालून आलो. आणि बापूजी मला म्हणाले, अरे मी तुला कपडे बदलायला सांगितलं होतं. म्हटलं, बापूजी हे काय, मी कपडे बदलून आलोय. तर मला बापूजी म्हणाले की हे कपडे असे कसे घालून चालतो. आता मी ऐन त्यावेळी 12-13 वर्षाचा असेल, इंडिपेंडन्स जाणवायला लागतो, स्वतःचं पर्सनॅलिटी असर्ट करणं चालू झालेलं असतं. मी बापूजींना म्हटलं, बापूजी मी हा असा आहे, मी असाच येईन म्हणून. तर बापूजींनी मला उत्तर दिलं होतं, तू कसा आहेचा प्रश्न नाही, तू कोणाला भेटायला जातोयचा प्रश्न आहे. ज्यांना भेटायला जातोय त्यांच्याप्रमाणे तुला कपडे घालावे लागतात. जा आज जाऊन कपडे बदलू दे. बापूजींची एक आठवण म्हणून नाही, खूपच सुंदर आठवण तुम्ही आपल्या आजोबांची इथे मांडलेली आहे. त्यांचं नाव सुद्धा श्रीहरी होतं, तुमचं नाव सुद्धा श्रीहरी आहे. ते काँग्रेसचे श्रीहरी होते, माधव श्रीहरी अणे. हो, माधव श्रीहरी अणे. तुम्ही ते तुमचे आजोबा काँग्रेसचे होते आणि तुम्ही आता ज्या पद्धतीने संपूर्ण विदर्भाच्या भूमिकेला ज्या पद्धतीने तुम्ही पुढे नेत आहात, ही सगळी भूमिका भाजपकडे जाणारी आहे. तर हा जो प्रवास आहे, या प्रवासाकडे तुम्ही कसं बघता? खूप सोपं उत्तर आहे साहेब. हा प्रवास काँग्रेसमधून सुरू होतो. 1921 आणि 22 साली काँग्रेसने ठराव केलेले आहेत वेगळ्या विदर्भाचे. बापूजींनी स्वतः मध्य प्रदेशच्या लेजिस्लेचरमध्ये असताना 38 साली वेगळ्या विदर्भ राज्याचा ठराव झालेला आहे. ब्रिजलाल बियाणी, बापूजी अणे, पंजाबराव देशमुखांच्या थ्रू. या कालखंडामध्ये काँग्रेसच्या अखत्यारीत विदर्भ होता, नेहमीच होता. जेव्हीपी कमिटी म्हणजे जवाहरलाल नेहरू, पट्टाभी सीतारामय्या आणि वल्लभभाई पटेल, प्राईम मिनिस्टर, होम मिनिस्टर आणि काँग्रेसचे प्रेसिडेंट यांनी विदर्भाची मागणी केलेली आहे. अशा वेळेला काँग्रेसकडून सुरू झालेला हा प्रवाह आहे. दुःख हे की काँग्रेस निष्क्रिय झाली याच्यामध्ये. ज्या वेळेला आधी मुंबईचं राज्य आणि नंतर महाराष्ट्राचं राज्य बनलं, त्याच्या राजकारणामध्ये विदर्भाचा सातत्याने बळी देण्यात आला.
तुम्ही तुम्ही महाराष्ट्र आता राज्याच्या निर्मितीच्या वेळेला जेव्हा गुजरात विदर्भ माफ हा, करा, मी बोला. तुम्हाला थोडंसं थांबवतो. तुम्ही आता हॅलो? ज्या पद्धतीने म्हणालात की हा प्रवास काँग्रेसकडून सुरू झाला आणि भाजपपर्यंत आलेला आहे. आता तुम्ही महाअधिवक्ता पदाचा राजीनामा हो. दिलेला आहे. तुम्ही भाजपच्या पक्षा म्हणजे भाजपमध्ये हो. सक्रिय सहभागी होणार का? तुम्ही पक्षामध्ये सहभागी होणार का की भाजपचे नाही, मुळीच खासदार नाही. किंवा आमदार म्हणून अशक्य तुम्ही आहे. मी हा भाजपचा मेंबर देखील नाहीये. बरोबर. मला वाटतं की हा प्रश्न सरळ उत्तर द्यायचं तर मी कधीच भाजपचा पक्षात नव्हतो. आजही मी भाजप पक्षाचा मेंबर नाही आहे. मला भाजपकडून आमदारकी खासदारकी जर मिळवायची असती तर मी ती आधी काँग्रेसकडूनही मागू शकलो असतो, आज भाजपकडूनही मागू शकलो असतो. मी राजीनामा देण्याकरता ती प्रिकंडिशन घातली नसती का की मी सोडतो आणि मला भाजप तुम्ही हे द्या म्हणून हे पद द्या आणि मी जातो. कदाचित शिवसेनेनी अत्यंत आनंदाने हो हो आण्यांना पद द्या म्हटलं असतं. त्याच्यामुळे कुठल्या पक्षात जाण्यामध्ये मला काहीही रस नाही. मला ऍक्च्युअली पॉलिटिकल लिडरशिप करण्यात इंटरेस्ट नाही. विदर्भाचं राज्य बनवण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि माझ्या स्पष्ट मताप्रमाणे कोणताही राजकीय पक्ष स्वतः आनंदाने हे राज्य बनवून देणार नाही, भाजपला इन्क्लुडेड. भाजप देखील हे बनवून देणार नाही स्वतः होऊन, हे माझं मत आहे. हे मत तुमचं आता बदललं की काय? कारण परवापर्यंत तुम्ही नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर जेव्हा विदर्भासाठी जनमत घ्या म्हणून मागणी केलेली होती त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बऱ्यापैकी तुमची पाठराखण केलेली होती. परंतु या मराठवाडा विषयाला जेव्हा तुम्ही हात घातला त्यानंतर मात्र तुमची तशा पद्धतीने पाठराखण झालेली नाही, म्हणून तुमचं मत बदललेलं आहे की काय? नाही, पहिली गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की माझी पाठराखण केली हे शब्द जराशे अनयुज्युअल आहेत, पण खरं आहे आपण जे म्हणतात ते. आय एग्री विथ यू. याही वेळेला मी जेव्हा काल रात्री मुख्यमंत्र्यांना भेटलो, मी स्वतःच गेलो, त्यांनी मला बोलावलं नव्हतं. मी त्यांना फोन करून सांगितलं मला भेटायचंय आणि त्यांनी या म्हटलं. मुख्यमंत्र्यांनी मी जेव्हा त्यांना म्हटलं मी राजीनामा देतो आहे, त्यांनी मला म्हटलं आपण कशा करता राजीनामा देताय, आम्ही मागितला नाहीये आपला राजीनामा. त्यांनी मला हेही सांगितलं की हे एक पॉलिटिकल सिच्युएशन निर्माण झाली आहे, त्याला पॉलिटिकल सोल्युशन्स असतात, मी ते सांभाळून घेऊ शकतो, आपल्याला राजीनामा द्यायची काही गरज नाही. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माझं संरक्षण केलं नाही या बाबतीत हे म्हणणं अयोग्य आहे. कोणी माझं संरक्षण करतंय किंवा करत नाही याकरता मी राजीनामा देतो हा कधीच मुद्दा नव्हता. मला राजीनामा देणं गरजेचं वाटलं आणि राजीनाम्याशिवाय पर्याय नाही असंही वाटलं, म्हणून मला हा राजीनामा द्यावा लागला. म्हणजे आता ज्या पद्धतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते आणि विदर्भातील ज्येष्ठ विचारवंत मागो वैद्य यांनी सुद्धा महाराष्ट्राचे 4 तुकडे करा अशी मागणी आत्ता केलेली आहे. याच्या आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा भाजप असेल अशा पद्धतीने स्पष्ट मागणी झालेली नव्हती. म्हणजे श्रीहरी अणे यांना पुढे केलेलं आहे, त्यांच्या माध्यमातून हा विषय चर्चेत आलेला आहे आणि आता संघाने उघडपणे आपली भूमिका मांडलेली आहे आणि त्यानंतर याच्यावर भाजपच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन याच्या माध्यमातून मग पुढील कारवाई होईल असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे तुम्ही या सगळ्या खेळाचा एक भाग आहात? हो होय, याबद्दल मी तुम्हाला 1-2 गोष्टी आधी सांगू इच्छितो. ही मागणी भाजपने कदाचित आत्ता केली असेल, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्याबद्दल 1956 साली केली होती. महाराष्ट्राचे 3 तुकडे करा म्हणून. विदर्भ, मराठवाडा आणि डेक्कन म्हणायचे तेव्हा. ही मागणी रिपब्लिकन पार्टी आजही सातत्याने करते आहे. ही मागणी मायावतीची पार्टी बहुजन समाज पार्टी करते आहे. ही मागणी आप करते आहे विदर्भाचं वेगळं राज्य द्या म्हणून. त्याच्यामुळे ही मागणी भाजप करते म्हणणं हे काही संपूर्णपणे बरोबर होणार नाही. हे निश्चित आहे की RSSनी पहिल्यांदा इतक्या स्पष्टपणे हे मांडलं.
मागोवैद्यांनी वैयक्तिकरित्या विदर्भाची मागणी अनेक वेळा केलेली आहे. त्याच्यामुळे मागोवैद्यांना हे आज पहिल्यांदा भाजप करता बोलतायत असं म्हणणं कदाचित बरोबर होणार नाही. मागोवैद्यांबद्दल काय किंवा RSS बद्दल काय बोलायचं झालं तर त्यांचा गेम प्लॅन काय आहे हे मी सांगायला समर्थ नाही. याच्यात माझा उपयोग केला जातोय का? मला कोणी सांगितलं नाही की तुम्ही असं बोला, मला कोणी सांगायची गरज नाही तुम्ही असं बोला. मी विदर्भाची मागणी सातत्याने करत आहे हे विदर्भातल्या लहान मुलाला देखील माहीत आहे. त्याच्यामुळे मला हे सांगण्याची कुठल्याही तऱ्हेची कोणाला गरज नाही. मला याचा फायदा कोणाला होत असेल तर निश्चित व्हावा. भाजप याचा फायदा करून घेतोय का? तर माझं उत्तर आहे, जर करत असेल तर चांगली गोष्ट आहे. आज भाजपला कुठेतरी हे समजायला लागलं असं मी म्हणेन की आपण जर विदर्भाच्या बेसिसवर मतं मागितली आणि निवडून आलो आणि जर विदर्भाच्या बेसिसवर आपण लोकांपुढे दुसऱ्यांदा इलेक्शनला गेलो तर मार खाऊ, तर आज आता आपण विदर्भ बोलायला पाहिजे अशी जर भावना भाजपमध्ये निर्माण झाली तर मला मी केलेल्या कामाचं एक मोठी सफलता याच्यात दिसते आणि याच्यात मला खंतही वाटत नाही आणि याच्यात मला काही वाटत नाही. याच्यामुळे जर ते माझे बोलविते धनी झालेत तर मी त्यांना धनी म्हणायला मला काहीही लाज वाटत नाही. याच्यामुळे ते माझे बोलविते धनी नाही झालेत आणि मनसे जर विदर्भ बोलत असेल तर मी राज ठाकरेंना संपूर्ण लोटांगण घालायला तयार आहे. नाही, राज ठाकरे बोलायचंय की नाही विदर्भाबाबत, मी कशाला बोलायचं हो. तुम्ही या आता उत्तराच्या सुरुवातीला ज्या पद्धतीने तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लहान राज्यांच्या विषयीचा जो लेख टाइम्स ऑफ इंडियात प्रसिद्ध झाला होता त्याविषयी आपण विवेचन केलं, परंतु सगळे विदर्भवादी मोठ्या प्रमाणात या लेखाचा आधार घेतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी त्रयमहाराष्ट्रकाची कल्पना जी बौद्ध त्रिपिटकात सांगितलेली होती त्याचा आधार घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी नकाशा सुद्धा त्या लेखामध्ये प्रसिद्ध केलेला होता. परंतु एक गोष्ट नेहमी सांगितली जात नाही ती म्हणजे अमेरिकन संघराज्य पद्धतीमध्ये जो गोंधळ निर्माण झाला होता, जी मोठी राज्य आकारमानाने मोठी होती त्यांची तिथल्या लोकशाहीत एक वेगळ्या प्रकारची दादागिरी सुरू झालेली होती. ही दादागिरी समजल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातला लोकशाहीवादी जागा झाला होता आणि त्यांनी सांगितलं की हे आकारमानाने मोठी असलेली राज्य, ही राज्य आपल्याला तोडावी लागतील. ती तोडली तर त्या अनुषंगाने जी संघराज्यीय लोकशाही पद्धत आहे तिला अधिक चांगल्या पद्धतीने बळकटी मिळेल. हे बाबासाहेबांचं स्टेटमेंट सगळेच विदर्भवादी, सगळेच फुटीरतावादी लोक हे स्टेटमेंट टाळतात, त्याविषयी चर्चा करत नाही. हे का असं होतं? तुम्ही वकील आहात म्हणून मला तुम्हाला तो प्रश्न जास्त तुमच्याकडून समजून घ्यावंसं वाटतं. साहेब, मला आश्चर्य वाटतं की आपण हे इतक्या स्पष्टपणे आपल्याला आठवतंय. फार थोड्या लोकांनी तो लेख वाचलेला आहे. तो लेख समस्त बाबासाहेब आंबेडकरांचं जे खंड महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केले त्याच्यामध्ये मला वाटतं खंड 3 मध्ये तो लेख दिलेला आहे, नकाशा सहित तो लेख आहे. पण ज्या डिटेलमध्ये आपण हा सांगताय त्याचा अनालिसिस मी क्वचित केलेला पाहिलाय. याच्या एका दुसऱ्या अनालिसिस मी पाहिलेला आहे ज्याच्याबद्दल मी अर्जवून आपल्याला सांगू इच्छितो. बाबासाहेब त्या लेखात हेही म्हणतात की एका भाषेचं एक राज्य ही काही धारणा नव्हे, एका भाषेचे अनेक राज्य होऊ शकतात ही धारणा बरोबर आहे. ह्या लाईन्सवर विचार बाबासाहेबांनी जो मांडला त्याच्याबद्दलही बोलणं होत नाही. आज बाबासाहेबांचे विचार एका विशिष्ट पॉइंट नंतर सर्व जनसामान्यापर्यंत पोहोचण्याच्या पलीकडले असतात. विद्वान माणूस होता तो, त्यांनी अतिशय प्रखर अभ्यासानंतर भारताची संविधान निर्माण केलेलं आहे. त्यांच्या विचाराच्या उंचीपर्यंत न पोहोचू शकणारे लोक सर्वात सोप्या विचारामध्ये अडकून बसलेले आहेत. त्यांना बाबासाहेबांनी त्रयी महाराष्ट्र म्हटलं म्हणजे 3 महाराष्ट्राचे तुकडे व्हायला हवेत. याच्या पलीकडच्या आकलनाकरता लागणारी विचारशक्ती नसल्यामुळे कदाचित तिथपर्यंत डिबेट जात नाही. पण मी आपला अत्यंत आभारी आहे आपण हा मुद्दा आज इथे मांडलात माझ्या पुढे.
पुन्हा एकदा माझं स्मरण निश्चितच ॲडव्होकेट श्रीहरी अणे यांच्याबरोबर सुरू असलेली चर्चा आपली यापुढे चालूच राहणार आहेत. आपण पुन्हा भेटूया विदर्भाच्या या मुद्द्यावर, वेगळ्या मराठवाड्याच्या मुद्द्यावर आपल्याला श्रीहरी अणे यांच्याशी बोलायचं आहे. पाहत राहा IBN लोकमत. माजी महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांच्याबरोबर सुरू असलेल्या या चर्चेमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अणेजी, मला तुम्हाला एक थोडा वेगळा प्रश्न विचारावासा वाटतो की ज्या पद्धतीने विदर्भाचं आणि महाराष्ट्राचं नातं राहिलेलं आहे, छांदोग्योपनिषदामध्ये जसा विदर्भाचा उल्लेख आहे आणि कौंडिण्यपूर ही विदर्भाची राजधानी, म्हणजे कौंडिण्य ऋषींवरून ती राजधानी झालेली होती. आईने अकबरी मध्ये सुद्धा विदर्भाचा जो उल्लेख आहे तो वर्धा तट किंवा वराड या नावाचा जवळ जाणार आहे. आणि अनेक संस्कृत नाटकांमध्ये आणि विशेषतः अनेक महत्त्वाच्या जे संस्कृत वाङ्मय आहे त्यामध्ये सारस्वत जन्मभू असं विदर्भाचं नामाभिधान आहे. आणि विदर्भाची ही जी वैचारिक संपत्ती आहे ही सातत्याने मराठीला वेगळ्या पद्धतीने बळ देत राहिलेली आहे. त्यामुळे विदर्भ आणि महाराष्ट्र हे अनेक ठिकाणी समानार्थी शब्द आलेले आहेत अनेक वाङ्मयामध्ये. मग आता विदर्भाला वेगळं करण्याची काय गरज आहे? जर महाराष्ट्र आणि विदर्भ हे समानार्थी अनेक शतकांपासून असतील तर वेगळं झालं तर काय विदर्भाचं काय वेगळेपण तुम्हाला दाखवता येईल असं तुम्हाला वाटतं का? अनेक म्हणजे सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनातला हा प्रश्न आहे. नाही, मला ह्याचा बरोबर आहे ना, आणि हा खरोखर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण याच्याबद्दल खूप मोठा गैरसमज आहे. आम्ही विदर्भ वेगळा मागतो म्हणजे कुठेतरी आम्हाला मराठीपणा नकोय असं त्याचं समीकरण केलं जातं, किंवा आम्ही महाराष्ट्र द्वेषी आहोत, महाराष्ट्र द्रोही आहोत अशा तऱ्हेचं त्याचं एक स्वरूप दिलं जातं. मला पर्सनली आपल्याला सांगावंसं वाटतं की मी मराठी आहे याचा मला फार मोठा अभिमान आहे. विदर्भाचा मी असून मी मराठी नाही हे शक्य नाही. महाराष्ट्राचा भाग म्हणून, राजकीय पॉलिटिकल भाग म्हणून विदर्भाने राहणं गरजेचं नाही. किंबहुना विदर्भाला जगायचं असेल तर त्यांनी पॉलिटिकली महाराष्ट्राच्या बाहेरच त्याला जगता येईल ह्या बेसिसवर आम्हाला महाराष्ट्रापासून बाहेर जायचंय. मी अनेक वेळा शिवसैनिकांना सांगून सांगून थकलो की शिवाजी हे माझे देखील राजे आहेत. भोसले हे शिवाजींचे सरदार होते. मराठी माझ्याकरता माझी मायबोली आहे. पंढरपूर पुढे माझे हात जोडले जातात. तुळजाभवानी ही माझी देवी आहे. पण म्हणून काही रेणुका माझी देवी कमी होत नाही, किंवा माझ्याकरता गाडगे महाराज संत होत नाहीत असं थोडी होणार आहे. मला माझी परंपरा आहे, मला माझी भाषा आहे. आम्ही काउनले बापा म्हणून बोलतो विदर्भी भाषेमध्ये. पश्चिम महाराष्ट्राचे लोक वेगळे बोलतात, पुण्याचे लोक आणखीन वेगळे बोलतात, पण भाषा मराठी आहे आमची. एकमेकांना समजतो आम्ही. ही एक कल्चरल इंटेग्रिटी जी आपण बोलतो ती कुठेही नष्ट होणार नाही, कारण मराठी माणूस हा मराठीच राहणार. इंदोरला, ग्वाल्हेरला, बडोद्याला मराठी माणसांनी राज्य केलेलं आहे. आजही मराठी पॉकेट्स आहेत ती. पण म्हणून ते काही मराठी महाराष्ट्रामध्येच राहिले पाहिजेत हा अट्टाहास कुठला? आणि तसंच जर बघायचं झालं तर जितकं कॉन्ट्रीब्युशन मराठीचं विदर्भात आहे तितकंच कॉन्ट्रीब्युशन हिंदीचं आहे विदर्भामध्ये, तितकंच कॉन्ट्रीब्युशन गोंडराजांचं आहे विदर्भामध्ये, तितकंच कॉन्ट्रीब्युशन तेलंगणाचं आहे विदर्भामध्ये. आम्ही श्रीहरी अणे, आमचे पूर्वज तेलंगी ब्राह्मण होते, अन्नमवार म्हणून तेलंगणामधून आलेले आहेत. त्याच्यामुळे विदर्भाचं ऍडमिक्स्चर हे खरोखर सेंट्रल इंडियन ऍडमिक्स्चर आहे. कलकत्त्याहून निघणारी रेल्वे नागपूरला थांबे, बेंगॉल नागपूर रेल्वे. किती मोठं बंगाली प्रकरण आहे तिथे. गणपती पूजेपेक्षा मोठी पूजा आमची दुर्गा पूजा आहे. आम्हाला रावण दहनाचा कार्यक्रम हा फार मोठ्या प्रमाणात नागपूरमध्ये होतो. आमचं एक सेंट्रल इंडियन कल्चर आहे. मराठीपणा आणि आमचं कल्चर याची सांगड घालताना
कृपया लक्षात घ्या की विदर्भाचा मराठीपणा हा विदर्भाचा मराठीपणा आहे, हा मुंबईचा मराठीपणा नाहीये, हा पुण्याचा मराठीपणा नाहीये, हा आमचा मराठीपणा आहे. आणि नाही, आमच्या आणि जी मराठीपणामध्ये मी आमचं जे इथे अस्तित्व आहे, तुम्हाला ते फार वेगळं आणि फार मोठं अस्तित्व आहे. निश्चितच विदर्भाचा जो मराठीपणा आहे, विदर्भाचा जो मराठीपणा आहे, Yes. हा सातत्याने आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. आज जे महाराष्ट्र गीत गायलं जातं, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, हे लिहिणारा विदर्भ होय. पुत्र होता. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, झाहलो होय. खरेच धन्य बोलतो मराठी, हे लिहिणारे सुद्धा हेही सुरेश भट विदर्भाच्या माणसाने वैदर्भीयच लिहिलंय. होते. त्यामुळे सुरेश भट? विदर्भाची ही जी सगळी सुरेश भट? महाराष्ट्राची जी सांगड घातली गेलेली आहे, ही सांगड प्रादेशिक वादाने तुटू पाहते की काय? वेगळा विदर्भ जर झाला तर ही जी मराठीशी जी जवळीक होती, महाराष्ट्राची जी जवळीक होती, ती जाईल की काय, असं सर्वसामान्य माणसाचं मत आहे. म्हणून मी तुम्हाला तसा प्रश्न विचारला होता. आता आपण जरा राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांवर मला- बोलूया. मला- आर्थिक मुद्द्यांवर बोलूया की विदर्भाचा जो बॅकलॉग आहे, विदर्भाचा जो अनुशेष आहे, विकासाचा अनुशेष, यावर सातत्याने चर्चा होय. होते. विदर्भाला होय. आतापर्यंत 3 मुख्यमंत्री मिळालेले आहेत. होय. या 3 मुख्यमंत्र्यांकडे विदर्भाचा अनुशेष, मराठवाड्याला होय. जे मुख्यमंत्री मिळालेले होते, शंकरराव चव्हाणांपासून विलासराव देशमुख असतील, अशोकराव चव्हाण असतील, यांच्याकडे तिथला अनुशेष भरून काढण्याची जबाबदारी होती. परंतु या सन्माननीय लोकांनी ती जबाबदारी पूर्ण केली नाही. म्हणून हा सगळा म्हणजे तोडफोडीचं राजकारणाशिवाय याला उत्तर नाही का? दुसरं काय उत्तर असू शकत नाही का? मला तुम्हाला विचारायचं याचं. मी या प्रश्नाची 2 भागामध्ये उत्तर देतो. पहिलं तर मला हे विधान पटत नाही की एखाद्या विशिष्ट प्रदेशाचा मुख्यमंत्री असेल तरच त्यांनी त्या प्रदेशाचा विकास करावा. ही जबाबदारी कुठल्याही मुख्यमंत्र्यावर आहे की त्यांनी संपूर्ण प्रदेशाचा विकास केला पाहिजे. निश्चितच. पश्चिम महाराष्ट्राने त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये असो किंवा कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये असो, विदर्भाला जो पैसा द्यायला हवा होता तो विदर्भाला न देता स्वतःकडे वळवलाय. हे मी माझ्या मनचं नाही सांगत आहे. याच्याबद्दल दांडेकर कमिटीपासून घेऊन केळकर कमिटीपर्यंत रिपोर्ट्स आहेत. यंदाच्या गव्हर्नरच्या डायरेक्टिव्ह आर्टिकल 372(2) खाली 4 दिवसापूर्वी प्रसिद्ध झालेल्या डायरेक्टिव्हमध्ये पुन्हा याचा उच्चार आहे. महाराष्ट्राने हिशेब द्यावा म्हणून गव्हर्नर थकलेले आहेत. हिशेब दिला जात नाही विदर्भाचा किती पैसा वळता झालाय. मुख्यमंत्र्यांनी आम्ही आमच्या प्रदेशाचा विकास करू शकलो आणि तुमचे नेते नालायक होते ते थांबवू शकलं नाही हे आनंदाने सांगतात. याला भूषण मानतात, याचा गौरव समजतात की आम्ही पैसा चोरून दिला आणि तुम्ही आमची चोरी थांबवू शकला नाहीत. ह्या पद्धतीने जर तुम्हाला राज्य चालवण्याची व्यवस्था योग्य वाटत असेल तर मग विदर्भाला सोडून द्या, आम्ही आमचं सांभाळून घेऊ. महाराष्ट्र फेल्ड विदर्भ. Maharashtra's political leaders were incapable of rising to the height necessary to take care of Vidarbha. हे मी सातत्याने म्हणतोय. याच्याबद्दल मी एक पूर्ण पुस्तक लिहिलेलं आहे, विदर्भ गाथा म्हणून. राहिला प्रश्न, अशा गोष्टीमुळे विदर्भाचं नुकसान भरून निघायची राज्य बनवल्याशिवाय शक्यता आहे का? याचं उत्तर आहे, मला असं वाटत नाही. आजच्या घटकेला महाराष्ट्र हा कर्जबाजारी प्रदेश आहे. इट इज इकॉनॉमिकली इनकेपेबल ऑफ रिव्हायवल. अनलेस अँड अंटिल महाराष्ट्र डायव्हर्ट्स एनॉर्मस फायनान्शियल रिसोर्सेस, पूर्ण पैसा जर त्यांनी विदर्भात ओतला तरी देखील विदर्भाचं भलं होणं शक्य नाही. कारण जो डेव्हलपमेंट गॅप आलेला आहे तो गॅप आता पैशाने भरून निघणार नाही. विदर्भाच्या अस्मितेची अंत झालेला आहे. विदर्भाची उंची कापल्या गेलेली आहे. विदर्भाच्या रिक्वायरमेंट्स बघायला लागणारे डोळे हे पश्चिम महाराष्ट्राच्या चष्म्यातून बघतात. त्याच्यामुळे आता तुम्हाला विदर्भाकडे बघण्याचा दृष्टिकोनही उरला नाही असा माझा दावा आहे. फार्मर सुइसाइड्स होतात. आमच्या गडचिरोलीतल्या बायकांना डू यू नो, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये फक्त 30% बायकांना इन्स्टिट्यूशनलाइज्ड हॉस्पिटलायझेशन अवेलेबल आहे चाइल्ड बर्थ करता. मुलांना जन्म त्यांना रस्त्याच्या कोपऱ्यावर द्यावा लागतो, जंगलामध्ये द्यावा लागतो, शेतात द्यावा लागतो. ही शोकांतिका बदलण्याकरता काय पैसा देणार आहे महाराष्ट्र? काय बदल करू शकणार आहे?
आम्ही आमच्या प्रायोरिटीज मांडताना विदर्भाच्या राज्यामध्ये मुंबईचं सी लिंक कशी बनणार ही प्रायोरिटी राहत नाही. इंटरनॅशनल एअरपोर्ट आणायचा का नाही ही आमची प्रायोरिटी राहत नाही. माझ्या शेतकऱ्याला खाऊ घालता येईल का, माझ्या ट्रायबलला जगू देता येईल का, एवढ्यामध्ये 80% आमचं पॉप्युलेशन इज टेकन केअर ऑफ. याच्याकरता लागणारं प्लॅनिंग आता आम्हाला कृपया स्वतः करता करू द्या. आम्हाला आमचं हित समजतं, तुम्ही आमचं जे हित समजता ते तुमच्या मते हित होतं, आमच्या मते ते अहित होतं. हे सांगतो आहोत आम्ही सातत्याने वेगळं राज्य मागताना. नाही, वेगळं राज्य मागतानाची जी आर्थिक करेन माझं विदर्भ गाथा पुस्तक पाहाल. निश्चितच ही जी आर्थिक मांडणी तुम्ही आता केलेली आहे की आर्थिक जो प्रश्न आहे हा आर्थिक प्रश्न या वेगळ्या विदर्भाच्या मागणीच्या मुळाशी आहे. सातत्याने म्हणजे श्रीकांत जिचकरांनी ज्या वेळेस एकूणच विदर्भाच्या अनुशेषा संदर्भात जी पुस्तिका लिहिलेली होती त्या पुस्तिकेपासून तर जामवंतराव धोटे यांच्या उग्र आंदोलनानंतर अनेकदा जेवढ्या राजकीय मागण्या स्वतंत्र विदर्भासाठी झाल्या, मग त्यासाठी सगळे महत्त्वाचे काँग्रेसचे नेते म्हणजे मी NKP साळवेंपासून रणजित देशमुखांपासून मुत्तेम वारांपर्यंत येतो, या सगळ्या स्वतंत्र विदर्भाच्या मागण्या या केवळ स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी होत्या. श्री अणे यांची ही वेगळ्या विदर्भाची मागणी स्वतःच्या अस्तित्वासाठी आहे का? साहेब, मी आता 65 वर्षाचं झालोय. मी अत्यंत आनंदात होतो माझ्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये. मला ॲडव्होकेट जनरलशिपचं काही कौतुक नव्हतं. फॉर 4 months आय वॉज बिंग रिक्वेस्टेड टू टेक ओव्हर द पोस्ट अँड आय वॉज कन्सिस्टंटली डिनाईंग इट. माझं राजकीय अस्तित्व या शब्दाचा अर्थ मला समजत नाही. माझं विदर्भीय अस्तित्व मला कळतं. विदर्भाच्या निर्मितीकरता एक अस्तित्व असू शकतं. ते अस्तित्व विदर्भ निर्मिती करता असल्यामुळे राजकीय पद्धतीने ती निर्मिती व्हावी असं मला पटत नाहीये. मला नाही वाटत की राजकारणात जाऊन किंवा काँग्रेस किंवा बीजेपीच्या कर्वे विदर्भाची निर्मिती मला करता येईल. इनफॅक्ट पॉलिटिकल सिस्टीमच्या बाहेर राहून कंपेल करण्याची भूमिका मला जास्त योग्य वाटते आणि ती भूमिका मला अवगत आहे, मला ती येते. माझ्या म्हणण्याला आज विदर्भामध्ये जर काही महत्व असेल तर ते आशा करताय की मी तितक्याच सडेतोडपणे काँग्रेसला तुम्ही चुकलात सांगू शकतो जितकं मी बीजेपीला तुम्ही बरोबर करत नाही आहात म्हणून सांगतो. ह्या बेसिसवर जर पाहिलं तर विदर्भाच्या निर्मिती करण्याकरता माझा रोल जो आहे तो माझ्या राजकीय अस्तित्वाकरता आहे असं मला नाही वाटत. विदर्भाच्या राजकीय अस्तित्वाकरता आहे का? हो आहे. विदर्भाचं राज्य झाल्यानंतर मी मुख्यमंत्री बनणार आहे का? तर याचं उत्तर नाही, मी मुख्यमंत्री बनणार नाहीये. मी आज कोणत्याही इलेक्शन आजही लढवलं नाही आजपर्यंत आणि यापुढे लढवू इच्छिणार नाही. माझा मुलगा सिंगापूरला इकॉनॉमिक्स शिकवतो, तो इथे येऊन काही स्वतंत्र शिक्षण सम्राट बनणार नाही किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन घालणार नाही किंवा इकॉनॉमिक धंदे घालणार नाही. त्याच्यामुळे मला वैयक्तिक गेन विदर्भामध्ये दिसत नाही, वैयक्तिक लॉस मुळीच दिसत नाही. अतिशय प्रेम आहे माझं या प्रदेशावर जितकं त्यांचं माझ्यावर आहे. हा एक देवणघेवणचा भाग आहे. याच्यामध्ये काही ते मला काही देत आहेत किंवा मला काही अपेक्षित आहे म्हणून हे होतंय असं जर कोणाला वाटत असेल तर त्याला वाटावं. मी माझं प्रमाण स्वतः करता आहे आणि मी माझ्या प्रमाणातून सांगतो की याचा काही एक संबंध असू शकत नाही विदर्भाच्या निर्मितीशी. आता तुम्ही तुमची भूमिका मांडली, परंतु येणारा काळ आहे या काळामध्ये हे वेगळ्या विदर्भाचं जे आंदोलन आहे हे कशा पद्धतीने जाईल? कारण आता ज्या पद्धतीने याच्या आधी जनमत घेण्यात आलं, वेगळ्या पद्धतीने स्वतंत्र वेगळ्या विदर्भाच्या दृष्टीने जनजागृतीचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यासाठी ज्या पद्धतीने लोक पेटून उठायला पाहिजेत तशी पेटून उठलेली दिसत नाहीत. म्हणजे आज विदर्भातील शेतकऱ्यांची आत्महत्या हा देशासमोरचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे, परंतु तो महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांपुढचा महत्त्वाचा मुद्दा बनत नाही. या विरोधात वैदर्भीय जनता पेटून उठलेली दिसत नाहीये. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या काळात सुद्धा त्याचं कुठे मोठ्या प्रमाणात पडसाद उमटताना दिसत नाहीत. मग हे जे या विषयाला आंदोलनाचं रूप देण्यासाठी तुमची काय कल्पना आहे? मला एक गोष्ट आधी कसं आंदोलन नसावं हे मी आधी सांगतो आपल्याला
मग कसं असावं याबद्दल बोलतो. मला अनेक वेळा म्हणण्यात येतं की तेलंगणाचं आंदोलन झालं तसं आपलं विदर्भाचं आंदोलन का होत नाही किंवा का करू नये. एक 15 वर्ष 20 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो, जेव्हा आपले PC अलेक्झांडर हे गव्हर्नर होते महाराष्ट्राचे, तेव्हा मला मी विदर्भ मुव्हमेंटच्या करता जे नागपूरमध्ये कार्य करत होतो, मला एका सद्गृहस्थांनी येऊन सांगितलं की साहेब एका दिवसात नॅशनल मुव्हमेंट आपण निर्माण करून दाखवू विदर्भाची. मी म्हटलं काय रे, कसं करता येईल? 10,000 रुपये खर्च येईल म्हणे. मी म्हटलं 20,000 देतो आपण, एका दिवसात तुम्ही नॅशनल मुव्हमेंट कशी करता ते सांगा मला. ते म्हणाले खूप सोपं आहे, पुढल्या अमुक अमुक तारखेला आपले गव्हर्नर इथे येणार आहेत, वी विल अरेंज दॅट ही विल बी शॉट डेड अँड इमिडिएटली वी विल अनाऊन्स की विदर्भाकरता आम्ही गव्हर्नरला मारलं. तुम्हाला जर एखादी मुव्हमेंट पेटवायची असेल तर एक्झॅक्टली काय करायचंय ते मला सांगा. तेलंगणामध्ये 1200 मुलं मेलीत साहेब. मुलांबद्दल बोलतोय मी. माझा मुलगा मेला तर मला काय यातना होतील, आपला मुलगा मेला तर आपल्याला काय यातना होतील हा प्रश्न विचारा. कोणत्या तोंडाने मी म्हणू जाळा म्हणून, कोणत्या तोंडाने मी म्हणू मारा म्हणून, आणि मी कोणाला जाळायचं? माझ्याच घरांना, माझ्याच बसेसना, माझ्याच कलेक्टर कचेरीला. मी का म्हणून मुंबईला जाळायचं? जाळपोळ हाच एक मार्ग आहे. घटनेमध्ये पद्धत दिलेली आहे कसं राज्य बनायला हवं. देर आर आर्टिकल्स इन द कॉन्स्टिट्यूशन. त्या पद्धतीने राज्य बनवा म्हणून मी म्हणतोय, तर मला देशद्रोही म्हणतात, तो भाग जाऊ दे. पण घटनेत दिलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्हाला राज्य बनवायचं असेल तर त्या पद्धतीने चालताना लोकांचं बहुमत राज्याकरता आहे का हे पहिल्यांदा डिटर्मिन करावं लागतं. आमचं म्हणणं आहे 80% लोक विदर्भाच्या बाजूने आहेत. विदर्भातले हिंमत असेल तर प्लेबिसाईट घ्या आणि मतमोजणी करा. 51%हून 1% कमी आला, आम्ही विदर्भाची मागणी सोडून देतो. आहे का हिंमत कोणामध्ये विदर्भात येऊन जनमत घ्यायची? नसेल तर बोलू नये की विदर्भात जनमत कुठे आहे. विदर्भात जर जनमत असेल तर का म्हणून लोकांनी मरायला हवं? मग का म्हणून एखाद्या पॉलिटिकल पार्टीनी हा मुद्दा घेऊन असं म्हणायला नको की जनमत आहे, प्रक्रिया सुरू करा सेंटरमध्ये. सेंटरमध्ये कोएलिशन करावं लागेल, सेंटरमध्ये विविध पक्षांनी बरोबर येऊन बसावं लागेल आणि विदर्भाबद्दल मत द्यावं लागेल. सेंटरमध्ये डिफीट झाला जर विदर्भाचा ठराव, सोडून देऊ आम्ही मुव्हमेंट. पण करूच द्यायचं नाही, होऊच द्यायचं नाही, हे अशक्यच आहे. तुम्ही कोण, लिडरशिप कुठली, कोण तुमच्या मागे, हवंय का नकोय, खरं बोलता का खोटं बोलता, हे वादविवाद चालू दे साहेब. आमच्या पद्धतीने आम्ही चाललोय, आम्ही ही मागणी करतोय. आमची अपेक्षा आहे की आम्ही हे पार्लमेंटमध्ये आणू. कसं आणू? होप असा होता की एखादी नॅशनल पार्टी हे आणेल. भाजपवर विश्वास होता, असं वाटलं भाजप करेल. आता असं वाटत नाही. येत्या इलेक्शन्समध्ये भाजपनी जर याबद्दल पावलं उचलली नाहीत तर भाजप इतका दुर्दैव पक्ष भाजपच राहील. त्यांना ज्या बहुमताने आज महाराष्ट्रावर राज्य करायचा अधिकार विदर्भाने दिलाय तो त्यांच्या हातून चालल्या जाईल हे मला दिसतंय. आज रिपब्लिकन पक्ष आणि BSP हे 2 नंबरचे पक्ष आहेत विदर्भामध्ये व्होट काउंटच्या बेसिसवर. 5%चा फरक झाला तर हे पक्ष राज्यात येतात. आज आप सारखी पार्टी दिल्लीला राज्य करताना आम्ही विदर्भाचं वेगळं राज्य देतो असं त्यांचे चीफ मिनिस्टर ठामपणे सांगतात. आपचं पेटायला विदर्भामध्ये लागलं तर काय होईल याचा विचार करा. मी प्रस्थापित पक्षांबद्दल बोलतोय. माझ्यासारखे छोटे मोठे विदर्भी लोक आज एखाद्या प्रस्थापित राज्य व्यवस्थेला पाडण्याकरता तर नक्की वोट देऊ शकतात. नाही देणार भाजपला वोट, नाही देणार काँग्रेसला वोट, बघू कशी जिंकून येतात. हे जर आपल्याला लक्षात घेऊन राजकारण करायचं असेल तर ते विदर्भाचं राजकारण मी करायला तयार आहे आणि ते विदर्भाचं राजकारण केल्या जाईल. त्या विदर्भाच्या राजकारणाची उत्तरं भाजपने देवत, काँग्रेसने देवत, ज्यांना द्यायची त्यांनी देवत. निश्चित. माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्याबरोबर सुरू असलेला हा आपला तो थेट संवाद आहे. हा थेट संवाद असा सुरू राहणार आहे. आपण पुन्हा एकदा भेटूया छोट्याशा मध्यंतरात. ॲडव्होकेट श्रीहरी अणे यांच्याबरोबर सुरू असलेल्या या चर्चेत पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रीहरी अणे यांनी मराठवाड्यावर बोलल्यानंतर ज्या पद्धतीने विधिमंडळामध्ये गदारोळ झाला आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप सोडून सगळ्या पक्षांनी अणेंना
राष्ट्रद्रोही ठरवण्यापर्यंत मजल गेली. काल आपल्या चर्चेमध्ये IBN लोकमतवर जी चर्चा झाली त्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ॲडव्होकेट अणे यांची तुलना थेट ओवेसी यांच्याबरोबर केली. तर या सगळ्याकडे श्रीहरी अणे कसं पाहतात? मलाही दाढी आहे, त्याच्यामुळे ओवेसीशी तेवढा कदाचित संबंध आणू शकाल आपण. आता काय म्हणायचं साहेब, शिवसेनेचे आमदार जाणकार आहेत. सेडिशन म्हणजे राष्ट्रद्रोहाचा जो गुन्हा असतो तो देशाच्या विरुद्ध असतो. देशाला नेस्तनाबूद करणं, देशाला तोडणं, भारत देश नष्ट करण्याचा गुन्हा हा सेडिशनचा गुन्हा आहे. राज्याचं विभाजन करणं हा गुन्हा नव्हे, हे घटनेतली क्रिया आहे. जर घटनेतल्या क्रियेला तुम्ही म्हणत असाल की दिस अमाउंट्स टू सेडिशन, तर आता घटना हे कदाचित क्लिष्ट कायद्याचं पुस्तक असेल, पण एखाद्या चांगल्या वकिलाला तरी विचारा हे सेडिशन होतं का. मग त्याच्यापेक्षा सामन्याचं म्हणणं जास्त संयुक्तिक होतं की विदर्भ मागणं हा आमचा एक रक्तदोष आहे, त्या रक्तदोषामुळे आम्ही विदर्भ मागतो म्हणून आम्हाला तो देऊ नये. हे ऍटलिस्ट सेडिशन पेक्षा एक बरं एक्सप्लेनेशन होतं. पण सेडिशन ठीक आहे, मागा तुम्ही, कोर्टात दाखल करा ना गुन्हा आमच्या विरुद्ध सेडिशनचा, बघा काय होतं. लेट अस सी. कायदा बदलावा लागेल आधी. टिळकांच्या बाबतीत तो करण्यात आला, कायदा बदलला गेला आणि मग त्यांच्यावर गुन्हा लावण्यात आला. तर एक गुन्हा असा निर्माण करा की विदर्भाचं राज्य मागणं हा देशद्रोह आहे आणि मग प्लीज ट्राय मी फॉर दॅट. ऍट दॅट पॉइंट यू मे कम्पेअर मी टू ओवेसी. पद्धतीने सगळे राजकीय पक्ष एकत्र आले, म्हणजे शिवसेनेच्या बरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा एकत्र आलेले दिसले. हे याच्याकडे तुम्ही कसं बघता, म्हणजे कशाचं लक्षण आहे, तुम्हाला काय वाटतं याच्यात? हे फार मला याचं खूप सोपं दिसतं कारण साहेब. विदर्भाबद्दल माझी मागणी ही पुष्कळ बाबतीत त्यांना माहीत होती, परिचित होती आणि त्याच्याबद्दल तसं त्यांना नाविन्य वाटत नव्हतं. मराठवाडा देखील वेगळा व्हावा हे माझं म्हणण्यामुळे जे त्यांना त्रास सुरू झालेला आहे, त्यांच्या प्रस्थापित गाद्या ज्या हालायला लागलेल्या आहेत, त्याचं हे रिपरकशन आहे. मी आमच्या नागपूरच्या भाषेत बोलायचं झालं तर तंबू में घबराट मच गई म्हणण्याचा भाग आहे. कुठेतरी धावपळ सुरू झालेली आहे, पसीना छुटून राहिलाय म्हणून असं बोलणं चालू झालेलं आहे असं मला वाटतं. त्यांना हे सुधारेल की नाही हे समजत नाही. हाताबाहेर गेलं तर काय होईल हे कळत नाही. नाही, या संदर्भात मी तुम्हाला नागपुरी भाषेतच विचारतो की ते बोलून राहिलेत की श्रीहरी अणे यांनी माफी मागावी आणि त्यांनी जोपर्यंत ते या माफीनामा लिहून देत नाहीत, राजीनाम्याने आमचं समाधान होणार नाही, जोपर्यंत ते माफीनामा लिहून देत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना माफ करणार नाही, असं जे शिवसेनेने जी भूमिका घेतलेली आहे, काय तुम्ही माफी देणार, माफीनामा लिहून देणार का? मी एक काउंटर प्रपोजल देतो शिवसेनेला. त्यांनी माफी मागावी की बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं 5 वर्षामध्ये आम्ही विदर्भाचा विकास नाही केला तर शिवसेना विदर्भाचं वेगळं राज्य मागेल. हे डॉक्युमेंटेड आहे, अनेक न्यूजपेपर्सनी हेडलाईन म्हणून छापलं होतं. 5 वर्षात त्यांनी विदर्भाचा विकास नाही करून दिला. शिवसेनेनी विदर्भाची माफी मागावी की आम्ही नापास झालो, आम्ही तुम्हाला सक्सेसफुली विदर्भाची डेव्हलपमेंट करून देऊ नाही शकलो. त्यांनी माफी मागावी, मी माफी मागतो. तयार आहे का की आम्ही विदर्भाची निर्मिती करून द्यायला, आम्ही विदर्भाची डेव्हलपमेंट करून द्यायला जे प्रॉमिस आमच्या वडिलांनी दिलेलं होतं की विदर्भाची डेव्हलपमेंट केली, आम्ही नाही करू शकलो तर विदर्भाचं वेगळं राज्य मी मागेन, हे न करण्याबद्दल मी माफी मागतो. मागावी ना शिवसेनेनी माफी, आणि शिवसेनेनी माफी मागितली की मी माफी मागतो. निश्चितच हे बघावं लागेल की शिवसेना या विषयावर काय भूमिका घेते. परंतु याच्या जोडीला मला एक प्रश्न विचारावा वाटतो की विदर्भाचा मुद्दा एकीकडे चर्चेत तुम्ही सतत आणत होता, परंतु आता विदर्भाचा मुद्दा चर्चेत आणून त्यावर जास्त विचारमंथन होत नाही म्हणून तुम्ही मराठवाडा त्याच्यात घेतलेला आहे की काय, अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे की तुम्हाला एका वेळी दोन्हीकडून रान उठवायचं आहे. हे स्ट्रॅटेजिकली कदाचित लोक बघू शकतील त्या पद्धतीने,
दोन बाजूने रान पेटलं तर कदाचित छोटी मोठी जनावरं बाहेर पळतात, तो उद्देश असू शकेल. पण मला तसं दिसलं नाही. इनफॅक्ट माझं जे जालन्याचं भाषण होतं ते त्या मानाने नीट रिपोर्ट झालं नाही. मी दोन्ही विधानं केलीत की विदर्भापेक्षा मराठवाड्यावर जास्त अन्याय होतो, बरोबर. आणि दुसरं विधान की मराठवाड्याने वेगळं राज्य मागितलं आहे, त्याला माझं पूर्ण समर्थन आहे. ही दोन्ही विधानं मी केलीत. पण या दोन्ही विधानाची पार्श्वभूमी अशी होती की तिथे ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या त्यांच्या विधवा बायकांना साडी चोळी देण्याचा कार्यक्रम चालू होता. त्या कार्यक्रमात माझ्या अगोदर 2 भाषणं झालीत. एक ॲडव्होकेट प्रदीप देशमुख, भाजपचे लीगल सेलचे हेड औरंगाबाद हायकोर्टातले, त्यांचं, आणि दुसरं बाबा उगळे नावांच्या एका व्यक्तींचं ज्यांनी विदर्भ मराठवाडा मुक्ती मोर्चा बांधलाय त्यांचं. त्या भाषणात त्यांचा सूर असा होता की सगळा पैसा विदर्भ घेऊन जातोय, मराठवाड्याला काही पैसाच मिळत नाही. विदर्भाचा विकास होतोय, मराठवाड्याला वेगळं सोडण्यात येतंय. उद्या विदर्भाचं राज्य बनायलाच झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी तर फाईल तयार करून ठेवली आहे, आता सही होईल त्याच्यावर आणि विदर्भाचं राज्य निर्माण होईल आणि मराठवाडा एकटा पडेल. तुम्ही मराठवाड्याची मुव्हमेंट विदर्भाबरोबर घेऊन चला. विदर्भ जेव्हा निर्माण होतो तेव्हा मराठवाडा निर्माण करा, असं बाबा उगळेंचं म्हणणं होतं. भाजपचे ॲडव्होकेट देशमुखांचं म्हणणं होतं आम्ही अजून ठरवलं नाहीये की आम्हाला मराठवाडा हवाय का नको, पण विदर्भाने मात्र मराठवाड्याची बाजू मांडायला हवी. त्याच्या उत्तरात मी त्यांना सांगितलं की मराठवाड्यावर जास्त अन्याय होतो विदर्भाहून, हे खरं आहे. मराठवाड्याची तितकीच लेजिटिमेट डिमांड स्टेटहुड करता आहे, याचं मी समर्थन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही डिमांड मांडली होती, ही नवीन नव्हे. पण मराठवाड्यामध्ये अजून विदर्भाच्या इतकी जागृती नाही. विदर्भाने गेल्या 40 वर्ष ही मूव्हमेंट वाढवलेली आहे. विदर्भाच्या ह्या मूव्हमेंटच्या मागे जो एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, इकॉनॉमिक बेस आहे, पॉलिटिकल थॉट आहे, तो अजून मराठवाड्याला लाभलेला नाहीये. मराठवाड्याने ह्याच्यावर विचारमंथन करून, जनजागृती करून मूव्हमेंट जेव्हा करेल त्यावेळेला ती मूव्हमेंट पुढे चालेल. विदर्भाचं बोट धरून मराठवाड्याला वेगळं राज्य मिळवता येणार नाही. मराठवाड्याला स्वतःची लीडरशिप निर्माण करावी लागेल. हे माझं 10 मिनिटाचं भाषण जालन्याला झालं. आता ह्या भाषणाचा उपयोग जर तुम्ही 2 वाक्य तोडून आता आणि मराठवाडा मागतायत, याच्या मागे दुसरा काहीतरी निश्चित हेतू असणार असं धरून करणार असाल तर करा. तो पेपरवाल्यांचं कार्यक्षेत्र आहे, त्यांनी इंटरप्रेट करावं न्यूज ज्या पद्धतीने ते करतील. लोकांनी त्याचे अर्थ लावावेत ज्या पद्धतीने लावतील. पण माझी भूमिका ही होती आणि ही स्पष्ट आहे. या संदर्भात मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की नागपूरमध्ये विदर्भ चंडिकेचं मंदिर आहे आणि ही विदर्भ चंडिका, या विदर्भ चंडिकेची सातत्याने प्रत्येक वेगळ्या विदर्भवाद्याने आराधना केलेली आहे. तर आता त्या नागपूरच्या विदर्भ चंडिकेचे सुपुत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्या मुख्यमंत्र्यांबरोबर काल तुमची जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेमध्ये वेगळ्या विदर्भाचा पुढचा काय प्लॅन ठरलेला आहे का? काय असेल तर तुम्ही इथे सांगू शकाल का? विदर्भ चंडिकेची एक फार सुंदर गोष्ट सांगतो आपल्याला. माझ्या आजोबांनी विदर्भ चंडिकेची स्थापना केली आणि तिची प्राणप्रतिष्ठा करताना आजोबांनी म्हटलं की ही चंडिका इथून हलणार नाही जोपर्यंत विदर्भ निर्माण होणार नाही. त्यानंतर सरकारने जबरदस्ती चंडिकेचं विसर्जन करायचा 2 वेळा घाट घातला आणि कर्फ्यू लागायची पाळी आली होती नागपूरवर. याचा सगळा इतिहास मी माझ्या विदर्भ गाथा या पुस्तकात सविस्तर लिहिलेला आहे. विदर्भ चंडिकेचं विसर्जन ह्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जर झालं तर फार मोठं कार्य होईल. या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं नाही, पण त्या मुख्यमंत्र्यांनी जर त्याला हातभार लावला तर आम्ही त्यांचे आभारी राहू. या मुख्यमंत्र्यांच्या थ्रू विदर्भ चंडिकेचं विसर्जन झालं नाही तर दुसरे मुख्यमंत्री येतील ज्यांच्या हातून होईल. ही मूव्हमेंट माझ्या आजोबांच्या वेळेला सुरू झाली, ही मूव्हमेंट आज चालली आहे, माझ्या नातवांच्या वेळपर्यंत चालली तरी मला हरकत नाही. विदर्भाची मूव्हमेंट कुठेही जात नाही, विदर्भ चंडिका हलत नाही. विदर्भ चंडिका आहे तिथे बसेल आणि विदर्भ चंडिकेचं विसर्जन तेव्हा होईल जेव्हा विदर्भाची निर्मिती होईल. निश्चितच. धन्यवाद ॲडव्होकेट अणे, आपण इथे आलात आणि आपली वेगळ्या विदर्भासंदर्भातची भूमिका
ठोसपणे इथे तुम्ही सगळ्या IBN लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत मांडली. धन्यवाद मनपूर्वक. आणि पुन्हा एकदा आपण या विषयावर पुन्हा कधीतरी भेटूया.